जेवढेही इथे मंचावर उपस्थित आहे, ज्यांचेही नाव सुटले, नावाची यादी खूप मोठी आहे. पण याच्यानंतर आमचे पालकमंत्री साहेबांना चिखलदरा सुद्धा याच कार्यक्रमासाठी तिथे सुद्धा जायचं आहे. म्हणून सगळ्यांचे नाव घेत नाही, पण सगळ्यांच्या मनापासून याच्यामध्ये स्वागत नक्की करण. पण ज्यांचे करिता हे कार्यक्रम आहे आणि ज्यांचे वाढदिवस निमित्त हे कार्यक्रम आपण घेतलेला आहे, ते आमचे आदरणीय तूफानों से भी लड़ लेंगे वो नाम इस महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी के जन्मदिन के उपलक्ष्य में आम लोग, गरीब, जो जरूरतमंद है, जिनको घर नहीं है, जिनके पास पीआर कार्ड नहीं है, जो श्रावण बाल संजय गांधी योजना से अभी भी वंचित हैं, जिनके बच्चों के कास्ट सर्टिफिकेट वैलिडिटी नहीं हो रहे हैं, ऐसे हर डिपार्टमेंट, हमारे ग्रामीण का हो या महानगर पालिका के अंतर्गत आने वाला हर वो क्षेत्र से हर वो व्यक्ति जरूरतमंद, ये कार्यक्रम उनके लिए लिया है. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आणि आम्ही त्यांना काय देऊ शकतो, पण काल जे उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त राम वाटिकाला केला, आमचे कलेक्टर साहेब तिथे उपस्थित होते, आमचे सीपी साहेब उपस्थित होते, एसपी साहेब, सगळे लोक तिथे उपस्थित होते आणि 25,000 झाडं लावण्याचे उपक्रम कालपासून आपण सुरू केलाय. जेवढेही लाभार्थी इथे आलेले आहे, ज्यांनाही लाभ आज आपण शासकीय देणार आहे, एक प्रेम म्हणून, एक आशीर्वाद म्हणून आमच्या देवाभाऊला आपण सगळ्यांनी एक एक झाडाचं प्लांटिंग आपण आपल्या एरियामध्ये आपण केला पाहिजे. कारण जे देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी जे पुढेकार येऊन म्हणतात ना, एक व्यक्ती, हर वो व्यक्ति से लड़ रहा है महाराष्ट्र में जिनको विकास से प्रेम नहीं है, ज्यांना गोर गरिबांना, गरजू लोकांना मोठा करण्याची ज्यांना आजपर्यंत विचार पडला नाही, ते सगळे विरोधकांना तोंड देणारा एकमेव शेर म्हणजे आमचे देवाभाऊ देवेंद्र फडणवीसजींच्या नावाने आपण कालपासून ते उपक्रम केला इथे. आणि सगळ्यांना मी विनंती, किती लोक झाडं लावणार आहे, पाऊस ते आला, किती लोक लावणार आहे झाडं, हातवरती करून सांगा मला. 25,000 झाडं लावायची आहे. आणि त्याच्यामध्ये मला माहित आहे बरेचसे शेतकरी आहे माझ्यापेक्षा, त्यांना या क्लायमेटच्या, वेदर चेंजचं, पाऊस नाही येणं आणि पावसासाठी दुबारा पेरणी करणं आणि पावसाची वाट पाहणं हे आमच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना माहित आहे की झाडे लावणे किती महत्वाचे आहे. आणि ते उपक्रम रवीजींनी, आम्ही स्वाभिमान आणि भारतीय जनता पार्टी मिळून कालपासून आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये केला आहे. आणि महसूल मंत्री साहेबांच्या बद्दल एवढंच मी सांगू शकते की नशीबवान लोक पाहिजे आणि जिल्हाही नशीबवान लागते. कारण प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक कामाला, प्रत्येक गोरगरिबांचे बोलते हैं ना कि जब जब इनको जरूरत है तब तब उनके साथ खड़े रहने वाला एक में पालक मंत्री मैंने 16 साल में देखा है. मेरे मुख्यमंत्री के बाद अगर कोई पालक मंत्री इतने डेडिकेशन से, इतने ईमानदारी से कोई क्षेत्र के लोगों के लिए, और महसूल विभाग, मला जास्त राजकीय गोष्टीचा नॉलेज नाही, रवीजी तर चौथ्यांदा निवडून आले आहे, मी एकच टर्म पूर्ण केला, पण 16 वर्षामध्ये महसूल डिपार्टमेंट मध्ये आदिवासी लोक, शेतकऱ्यांचे वर्ग 2 पासून 1 करणं आणि आम लोकांना पीआर कार्ड पासून त्यांना पीआर कार्ड भेटून देणं, मग प्रत्येक गोष्टीचा लाभ देणं, पंतप्रधान आवास योजना पासून घरकुल रमाई असो की पंतप्रधान आवास योजनेचा लाभ कसा भेटला पाहिजे आणि प्रत्येक गोरगरिबांचे डोक्याचे वर त्यांचे स्वतःचा छत उपलब्ध झाला पाहिजे, ते काम करण्याचं काम आमचे महसूल मंत्रींनी या पूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं. आणि सगळ्यात सोपे भाषात महसूल मध्ये वन विंडो फॅसिलिटी करण्याचं काम जर कोणी केलं असेल, कारण जीआर काढणारा व्यक्ती जर तुमच्या पाठीशी असला तर तुमच्या प्रत्येक गोष्टी वन विंडो होते. आणि ते काम आमचे महसूल मंत्री साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट केलं आहे. तर दादा, आपण प्रत्येक कार्यकर्त्यापासून प्रत्येक जनतेपर्यंत आणि प्रत्येक आम नागरिकपर्यंत आपण पोहोचून त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या घराची सुविधापर्यंत तुम्ही पोहोचताय, त्याच्याबद्दल एकदा जोरदार सगळे गरजू लोकांनी त्यांच्या मनापासून टाळ्या मारून अभिनंदन आपण केलं पाहिजे. आणि रवीजी, आपण दरवर्षी कार्यक्रम घेतो, मला दरवर्षी हे कार्यक्रम आठवते, कारण इथे आल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तो गरज दिसते की ते
लाभावरनं वंचित होते आतापर्यंत 60-70 वर्ष झाले असे म्हातारे मी पाहते की अजूनही त्यांना PR कार्ड नाहीये, परमनंट रेसिडेन्स नाहीये. काही मंदिरं असे आहे की त्यांना त्यांच्या नावाने ते मंदिर झाले नाही, असे काही लोक आहेत. तर त्यांना सगळी गोष्टी करून देणं, निराधार, श्रावणबाळ, घरकुल, PR कार्ड, संजय गांधी निराधार आणि लाडकी बहीण योजना, ज्यांचे बायोमेट्रिक्स नाही झाले त्यांचे कसे झाले पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं स्टॉल या सांस्कृतिक भवन मध्ये आज उपलब्ध आहे. मी सगळ्यांना, ज्यांना ज्यांना ट्रॅक्टर भेटत आहे, ज्यांना ज्यांना कार्ड भेटत आहे, ज्यांना ज्यांना PR कार्ड भेटत आहे, श्रावणबाळ भेटत आहे, प्रत्येक महसूल डिपार्टमेंटचे बाकी इतर जे जे भेटतात त्यांनी लाभ नक्की घ्यावा. आणि सगळे अधिकारी इथे उपलब्ध आहेत आणि अधिकारी आपले काही विरोधक नसतात, फक्त थोडा वेळ घेतात, प्रेमाने सगळे अधिकारी काम करून देतात. आणि आमचे अमरावतीमध्ये प्रत्येक डिपार्टमेंट जेवढे पॉझिटिव्हली काम करत आहे त्यांच्याही मनापासून मी अभिनंदन करा. आणि जेवढेही लोक इथे आले भरभरून आमचे देवाबाला आशीर्वाद द्या की महाराष्ट्रामध्ये जे विकास ते करत आहे ते येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्या हातातून हा महाराष्ट्र अजून चांगलं झालं पाहिजे. त्याकरिता आपण सगळ्यांनी आमचे देवाभाऊचे वाढदिवसानिमित्त सगळे शुभेच्छा देऊन जा, एवढंच मी सगळ्यांना विनंती करते आणि सगळ्यांचे मनापासून धन्यवाद करते. थँक्यू सो मच.